तर मित्रांनो बघा, स्टार्ट रेस लाईन सगळे मुलं उभे आहेत आणि आपण लवकरच सगळ्यांचा टाइम काढणार आहोत। मागच्या वेळेस पहिला आलेला मुलगा आहे मनोज सिंगाने, वरती हात कर। आणि आपला एक विद्यार्थी आलेला आहे नवीन, दिनेश वसावे, युनिव्हर्सिटीवर प्रॅक्टिस करतो। दीपक चव्हाण, हा मुलाचा स्कोर चांगला आहे, टाइम बी चांगला आहे। आदित्य येवले, चला बाकी मुलं तुम्ही कडून जा। आणि मुलांना जे मुलांना खोटं वाटतं ते आपण स्ट्रावा पहा, बस स्ट्रावा चालू केलं नाही, स्ट्रावा आपण दाखवणार आहे, लाईव्ह दाखवणार तुम्हाला। तर आपण लवकरच स्टार्ट करणार आहोत। रेडी बॉयज, हात जजेस, रेडी स्टार्ट। हो मी मुलं निघाले आपले, हे बघून घ्या, मुलं कसे धावत आहे। स्ट्रावा पण आपलं चालू झालेलं बघून घ्या। स्ट्रावा ज्यांना खोटं वाटतं की स्ट्रावा 20 मीटर झालेलं आहे, 60 मीटर झालेलं आहे, स्ट्रावा बघून घ्या स्ट्रावा। आणि मुलाचा टाइम आपण हे बघा, मुलं धावत आहे, डाव्या साईडला धावायचं आहे, नाक आणि तोंड उघडं ठेवायचं आहे, तोंड बारीक, तोंडाने श्वास घ्यायचा आहे बारीक। डाव्या साईडला 2.5 किलोमीटर जायचंय, 2.5 किलोमीटर रिटर्न व्हायचं आपल्याला। डाव्या साईडला जाऊ, बाप काय गर्दी रे भाऊ। पुढे आपली गाडी पहिले घे ना, पुढे घे ना, चालते ना, चला रे पुढे घे गाडी अभिमान। हा शुभम पाटील मागच्या वेळेस 18 मिनिटात आलेला होता मनोज सिंगाने लीड करताना। आपला दिनेश वसावे युनिव्हर्सिटीला प्रॅक्टिस करतो, हा आलेला आता दिनेश वसावे, त्याचा टाइम छान आहे। आता जज झालेल्या 3 डिसेंबर 2023 मॅरेथॉनला 10 किलोमीटरला पहिला आलेला मुलगा आहे। वनरक्षक भरतीला त्याचा क्वालिफाय झालेला मुलगा आहे, याचे 54+ मार्क आहे या मुलाला। मग किती मार्क ते काही सांगत नाही, कारण जर तुम्हाला मार्क सांगितले मुलांना तर तुम्ही मार्क जर सांगितले तर तुमचं माइंड डिसमूड होऊन जाईल। माइंड जर डिसमूड झाला तर तुम्ही कधी शर्यत जिंकू शकत नाही, कारण तुम्ही मनानं हारून जाणार। म्हणून तुम्हाला काही मी मार्क सांगत नाही, पण जेव्हा आपली फायनल लिस्ट लागेल, जेव्हा आम्ही यांचा सत्कार करू, तेव्हा नक्की तुम्हाला कळू आणि लिस्ट पण दाखवू की कोणाचा किती नंबर आहे, काय आहे। हा मस्त धावताय मुलं बघा, हे बघा 800 मीटर झालेलं आहे। हे बघा 800 मीटर, 840 मीटर, 840 मीटर झालेले। मस्त रेस चालू आहे, कॉम्पिटिशन आहे। हा दिनेश वसावे माझा विद्यार्थी, मी जे यूट्यूबला वर्कआउट अपलोड केलेलं आहे ऑनलाईन, तेच वर्कआउट हा मुलगा युनिव्हर्सिटीला करत असतो। आणि चालले पुढे का तुझं पुढे, चल 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 चल, डाव्या साईडला 1 किलोमीटर पूर्ण, 1 किलोमीटर 3:10, मस्त रे 3:10, जास्त जोरात झाली दिनेश, लावून ठेव, ओढू नको, मागचे बोर धक्केन। हा नाही मित्रांनो, पहिला किलोमीटर लावलाय दिनेश वसावे, हा मुलगा युनिव्हर्सिटीला प्रॅक्टिस करतो आपल्या जळगावला। मी जे वर्कआउट दिलेलं आहे तेच वर्कआउट, माझं वर्कआउट फॉलो करतो हा मुलगा, आणि त्याला आज मी टाइम काढण्यासाठी बोलवलेलं आहे। आता जस्ट खानदेश मॅरेथॉन झाली 3 डिसेंबर 2023ला, तिथे या मुलाने 10 किलोमीटरला पहिला नंबर आलेला आहे, आणि त्याचा 10 किलोमीटरला टाइम आहे स्लोग आहे। डाव्या साईडला कोपऱ्याला त्याचा 10 किलोमीटरला टाइम आहे 33 मिनिट 40 सेकंड त्याने दिलेला आहे, जस्ट मागच्या रविवारी। आणि बघा तो आज इथं लगे या आपल्याला इथं 5 मिनिट टाइम ट्रायल काढत आहे वनरक्षक भरतीसाठी।
54+ मार्क आहे त्याला. मार्क ज्याला जास्त आहे थोडे, पण मी तुम्हाला 54+ म्हणजे जे क्वालिफाय दिलेलं होतं वनरक्षकसाठी तो क्वालिफाय या मुलाने बी केलेला आहे. हा दुसरा पोरगा पडतोय. हा पण आपला विद्यार्थी युनिव्हर्सिटीला प्रॅक्टिस करतो, मस्त धावतो. 3:20चा पेज चालले. वडवाड करू नको, मागचा पोरगा थकून जाईन, घेऊन चाल. हो, पर किलोमीटर तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला कमेंट आल्या होत्या की पर किलोमीटर आम्हाला सांगा, कारण मग म्हणून आपण यावेळेस पर किलोमीटर तुम्हाला कळवणार आहे. आता 1.5 किलोमीटरच्या समथिंग चालू आहे टाईम. 1.5 किलोमीटर होईल इथं. मागच्या वेळेस जिथं आपण ट्रायल घेतला तर जिथं आपण मागच्या वेळेस ट्रायल घेतला तिथंच आपण त्याच रूटवर आपण पडवतोय आणि तेवढंच अंतर आहे. मागे मागे चाल दिनेशच्या मागे, बॉडी दाखवणे, ओढू नको दिनेश, घेऊन चाल त्याला. शेवटचं 1 किलोमीटर जायचं फक्त जोरात तुला दिनेश, ओढू नको. हा चाल, घेऊन चाल त्याला. चल मस्त आहे शुभम पाटील. स्लो घे, स्लो घे. मित्रांनो बघा मस्त चालू आहे टाईम. या मुलाला दिनेश वसावे याचा सिनपेनचा त्रास आहे त्याला थोडा, तरी पण तो मुलगा धावतोय. बघा ते पट्टी लावलेली आहे त्याने मी त्याला सांगितलं की सिनपेन दुखतं ते त्याला पट्टी लावून दिलेली आहे. तसं तुमचं जर काही सिनपेन वगैरे दुखत असेल तर अशी पट्टी मिळते मेडिकलला, त्याला पेन रिलीफ पट्टी असं म्हणता. तर ती पट्टी जर तुम्ही वापरली, जर लावलं तर तुमचं जे पेन असतं ते पेन तुमचं कमी होऊन जाईल. पेन कमी झालं की मग तुम्हाला तुमचा जो टाईम आहे तो टाईम चांगला येणार आहे. टाईम चांगला येणार आहे. त्या कॉर्नरला थांब, त्या कॉर्नरला गाड्या थांबून घेतो. पुढे जा, या कॉर्नर आहे तिकडच्या साईडला थांब. हे बघा मुलांना मस्त आता पेन किलर जे ते पेन किलर पट्टी भेटते, ते जर तुम्ही लावले तर तुमचा टाईम चांगला येईल, म्हणजे दुखणार नाही तुमचा पाय. आता 2 किलोमीटर होण्यात आलेलं आहे. हे बघा मित्रांनो 2 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे. 2 किलोमीटर चालले 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 चालले. त्याला घेऊन चाल, बाहेरला घेऊन चाल आपल्या, म्हणजे त्याचा टाईम चांगला येईल 17 मिनिटाच्या आत. 2 किलोमीटर टाईम 6:40. बरं चालेल. 3:20चा पेज चालू आहे बरोबर. 2 किलोमीटर 2 किलोमीटर आणि 120 मीटर झालेलं आहे. 6:52 टाईम झालेला आहे. हे बघा मुलं धावताय. स्लो घे, स्लो घे, स्लो घे, स्लो घे. एवढं जोर तू आरशात पाय ना काका, साईडलेस आरशात पाय. मी सांगितलं जोरात घेतो, 2 शूट राखी राहील तर मग आपण तिथं थांबू रिटर्नला. मस्त धावताय मुलं. डाव्या साईडला धाव शुभम, डाव्या साईडला. कोण आले, कुठे गेले का कोण आले? 23 मीटर झालं. चला आता जोरात चालते पुढे. आपण ते 2.5 किलोमीटर थांबू. 200 मीटर बाकी आहे, तिथं रिटर्न व्हायचं आपल्याला. हे बघा मित्रांनो चढ उतार पण आहे आमचे इथं सागर मेरून ट्रॅकला. बघा मेरून ट्रॅक आहे मित्रांनो. साईड प्लेस, साईड प्लेस. 50 सीटर बाकी चालते. ये पुढे 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 50 सीटर पुढे. चल पै लवकर पै तू. चालली 20 मीटर. स्टॉप. हे मित्रांनो पहा इथं आपण मागच्या वेळेस इथंच ठेव. हां तिथं इथून रिटर्न व्हायचं आहे. मागच्या वेळेस आपण इथं पहा 2.5 किलोमीटर झालेलं मित्रांनो. पहा 2:05 म्हणजे 2.5 किलोमीटर. 2.5 किलोमीटर रिटर्न. टाईम झाला 8 मिनिटं 12 सेकंड. पहा मित्रांनो 8:12 मध्ये पहिला बोला. चल मोरन मस्त टाईम आहे. चल दे चल. चल आपण चालतो का? हे बघा मित्रांनो इथं रिटर्नचा टाईम आहे. हे टाईम आपण येता स्टॉप झालेला 2.5 किलोमीटर. आपण जाऊ तेव्हा ते चालेल पुढे. आणि हे मुलं येत आहे बाकीचे बघा. 8:38 चालले चालले चालले. कर तुम्ही टाइम लावलाय का? टाइम लावलाय त्याला टाइम सांगतो आम्ही देतो. चला मित्रांनो आता पुढे जाऊ आपण. जास्त वेळ थांबणार नाही आपण. इथं पुढे जाऊ. बाय 2.5 किलोमीटर आहे. आता आपण इथं पुढून चालू करणार. याला टाइम सांगा. सगळे पोर रिटर्न झाले की घेऊन यायचं. पोर आले की थोडं स्लो घ्यायचं मग चालतं जोरात.
तेव्हा मित्रांनो टाईम चालू झालेला पहा 2:52 2:54 झालेले. या मुलगा धावतोय मस्त धावतोय मस्त चल मस्त आहे बारेला. जास्त खडी नको जाऊ रोडावर जावा रे मस्त राहील. हळूहळू स्पीड वाढत राहायचा. हे उतारे आता चढ होती अगोदर. हे बघा चालले पहिल्या मुलाचा बारेला मस्त धावतोय. चल बारेला असं धावत राहा. हे बघा मी आदित्य नावाचा पोरगा आहे येवले छान धावतो तो पण. हा मनोज सिंगाने चल मनोज मस्त आहे. मनोज सिंगाने धावतोय मित्रा. त्याच्या पुढे 2 ते 3 मुलं पडताय. त्याला घेऊन ये मनोजला. हा शुभम पाटील हा सांग हळू घे तर रिटर्नला. मित्रांनो आता 3 किलोमीटर होण्यात आहे बघा. 2:99 3:00 9 मिनिटं 57 सेकंड. 3 किलोमीटर इथं कंप्लीट झालेलं आहे. चालले पुढे पोरगा. या पहिला पोरगा पडतोय बघा. चल मस्त आहे 3 किलोमीटर झाले 10 मिनिटं. चल मस्त याचा टायमिंग सोडायचे आता. याला घेऊन चाल जोरात नको घेऊ आता. ओढू नको त्याला घेऊन चाल. मस्त झाली बरं 3:20चा पेज चालू आहे. हे बा हे 2 मुलं पडताय 1 नंबरला. बस असं चालले आता त्याला घेऊन चाल. हळू घे घेऊन चाल त्याला असंच. 17च्या आताला तरी भरपूर आहे. हे बा दोघी मुलं धावताय. हे दोघी मुलं आपलं ऑनलाईन ट्रेनिंग वर्कआउट करता युनिव्हर्सिटीला. बरोबर आहे चालले. मस्त धावताय मुलं बघून घ्या. हळू घे चालले मध्ये घे ना आपली गाडी या साईडला. टाइम चालू आहे. टाइम किती झाला लावून हा 11:22 म्हणजे बरोबर झाली बा. 11:24-25 3:47 3.5 किलोमीटर होईन आता. म्हणजे 3.5 किलोमीटर पूर्ण 1.5 किलोमीटर बाकी आहे. डाव्या साईडला आपल्या डाव्या साईडला सोबत चालले जा. आता शेवटचा 500 मीटर घेतो फक्त जोरात. मी सांगितलं दिनेश बस काही ओढ नको. 1 नंबर यायचं फक्त तुला. हा दिनेश असं आहे माझा विद्यार्थी आहे. खानदेश मॅरेथॉनला त्याचा आता जस्ट मागच्या रविवारी जी मॅरेथॉन झाली 10 किलोमीटरला त्याने 1 नंबर मारलेला आहे. आमच्या युनिव्हर्सिटी जळगावला युनिव्हर्सिटी 8 किलोमीटरवर तिथं प्रॅक्टिस करतो. तिथं पण आपला ऑनलाईन ट्रेनिंगचा ग्रुप आहे भरपूर 40 ते 50 पोरांचा ग्रुप असेल समथिंग. पूर्ण आदिवासी मुलं आहे ते सोबत प्रॅक्टिस करता. आणि जे सगळे मुलं पाहतात त्यांनी वनरक्षकचा पेपर 54+ काढलेला आहे. बरोबर येतोय त्याला बोल नका आता. मस्त आहे स्टेप. चाल मस्त चालू आहे. दिनेश त्याला घेऊन चाल. स्पीड नको घेऊ दिनेश. काका साईड प्लीज. व्यवस्थित रे. मध्ये झालं आपली गाडी आली तेव्हाच फक्त इकडे करून घ्यायची थोडी. चल मस्त धावतोय दिनेश वसावे. हा मुलगा यावर्षी पण माझा विद्यार्थी आहे. यावर्षी पण तो क्रॉस कंट्रीमध्ये 10 किलोमीटरला जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पहिला येऊन क्रॉस कंट्रीसाठी नॅशनलला त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि वनरक्षकचा पेपरसुद्धा पास झालेला आहे. त्याचं 100% 80पैकी 80 ग्राउंड आहेच. आणि नक्की यावर्षी तो वर्दी मिळवेलच. आणि माझ्यासोबत लवकरच तो वन विभाग डिपार्टमेंटला स्पोर्ट खेळण्यासाठी तयारच आहे आणि तयार होणारच आहे. त्याला घेऊन चाल. 4 किलोमीटर झाला. 4 किलोमीटर 70 मीटर 13:33. त्याला घेऊन चाल ना. स्लो घे. 500 मीटरवर घेतो स्पीड. टाइम कमी आला चालेल. आपल्या 17 जादाला भरपूर आहे. दिनेश घेऊन चाल त्याला. त्याला घेऊन या. स्लो घे.
800 मीटर बाकी फक्त. 800 मीटर 2:40 पर्यंत मारेन तुझी. पाचशे मीटर बाकी राहता फक्त. स्टेप घे जो मी सांगितलं 500 मीटर बाकी राहीन तेव्हा. स्लो घे स्लो घे. काका साईड प्लीज साईड प्लीज. ते मुलं येत आहे टाइम काढतोय मी. धन्यवाद. स्लो रन स्लो घे स्लो घे. 600 मीटर बाकी आहे. साईड प्लीज. हे आमचे वॉकिंगला येणारे बरेचसे लोक इथं वॉकिंग करत असतात. सिटीजन असतात. काही तरुण मंडळी इथं वॉकिंगसाठी येत असतात. शेवटचं 500 मीटर बाकी. आता 500 मीटर 4.5 किलोमीटर झाले. 15 मिनिटं. चल 15 मिनिटं आता जोरात घे. चल रे बारेला. एक साईडला घ्यायचा. साईडचा व्हिडिओ घेऊ. साईडला घे साईडला घे मध्ये. हां चल डाय साईडला धाव. वा कसा धावतोय. मागे जाऊ चालेल मागे. कसा धावतोय मुलगा बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. एकदम स्टेप खतरनाक चालू आहे त्याची. एकदम खतरनाक पडतोय तो. चाल पुढे घे थोडं. स्टेप त्याची एकदम खतरनाक चालू आहे. मस्त धावतो हा मुलगा. हां असंच असंच बघ असंच. बस असंच धाव. एकदम एक नंबर स्टेप चालू आहे. बहुत बढिया. 250 मीटर बाकी आहे. 15:47. चाल दे स्टेप मध्येच. ओढवाढ करू नको. बस इजी चालली इजी चालते. उद्या खेळायचं तुला. उद्या मॅरेथॉन. चल मस्त आहे. हे बघा मित्रांनो बघायची स्टेप केवढी खतरनाक चालू आहे. तर तुम्ही पण अशी स्टेप टाकणार आणि तुम्ही जर चांगली सराव करणार. मी दिलेला वर्कआउट फॉलो करा. तुमचा बी टाइम असा नक्की आल्याशिवाय नाही. हा मुलगा सोडायचे आत होते. चल रे बारेला चल. चल मागचा बारेला चल. चल आपण सोड. या मित्रांनो याचा 16:24 टाइम झालेला आहे. स्ट्रावा पण दाखव तुम्हाला. बघून घ्या. चल 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 चल. 5 किलोमीटर पूर्ण. चल पुढे. हे बघा आलेला आहे 16:33. हे बघा 5 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे. दिनेश वसावे. हे बघा 5 किलोमीटर कम्प्लीट. 16:33. चल 16:46. मस्त रे. 2 मुलं आउट ऑफ. चल पकड. सेव्ह करून घे. हे बघा 2 मुलं आउट ऑफ आलेले आपले मुलं. दोघे सोबत प्रॅक्टिस करताय. आदिवासी मुलं आहे. इकडे या जवळ या जवळ या. घे रे व्हिडिओ कर इकडनं आता तू. हे बघा हा मुलगा आलेला आपला एक 17:09. चल मस्त रे. व्हेरी गुड. वा दिनेश वसावे. चरण स्पर्श करताना माझे विद्यार्थी आहे म्हणून हे माझ्या पाया पडत आहे आज. वा व्हेरी गुड. किती 17:22. या मुलाचा टाइम आला था मागच्या वेळेस 17:46 टाइम आलेला होता. यावेळेस दिला त्याने 17:22. बघू या शुभम पाटील 100चा स्कोर या मुलाचा. हे बघा हे 12ला आलता आहे. टाइम सांग. 17:41. चला व्हेरी गुड. 17:45. 17:47. 17:49. व्हेरी गुड. हे देखो हमारे शेर माझ्याकडे प्रॅक्टिस करतो हा 12ला पोरगा. हे जे सगळे मुलं आलेले ते सगळे माझे विद्यार्थी आहे. सगळे माझे वर्कआउट फॉलो करताय. जो मुलगा हा मुलगा आलेला आहे 18:13. चल चल चल. 18:17. 18:19. हे बघा टाइम चालू आहे मित्रांनो. 18:19. 18:22 झाले आता. व्हेरी गुड व्हेरी गुड. बहुत बढ़िया टाइम है सबका. इकडे या इकडे या. ज्याचा टाइम करतो इंटरव्ह्यू. हा मुलगा ते 12ला बघून घ्यायचा टाइम. 18:42. हे देखा 18:42 टाइम आलेला आहे मुलाचा. टाइम कंटिन्यू चालू आहे आपला. चल 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 चल. स्पीड घे स्पीड घे स्पीड घे. 18:51. 18:51 टाइम आलाय मुलाचा. इकडे बघ. 18:51. या मुलगा येतोय 12ला. मनीष 12ला चल.
19-2 19-2 2 सेकंड वरती गेले मित्रा या मुलाचे. त्याच्या 2 सेकंड मुळे याचे 10 मार्क कमी होणार आहे. तर मुलांना अशी चुकी तुम्ही कधीच करू नका बाई. मुलं आले 19-13 19-14 19-15. चल 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 19-21 19-22. मस्त बा मित्रांनो. टाइम बघून घ्या तुम्ही. टाइम चालू आहे. खूप छान टाइम आले मुलांचे. चल 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 जवळ 17-36 सॉरी 19-36 सॉरी 19-36 टाइम आलेला आहे. 19-41 19-44 19-45 19-46 19-48 19-50 सेकंड 19-50 सेकंड बघून घ्या मित्रांनो. टाइम चालू आहे आता बी टाइम. चल 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 19-59 2 19-59. या मुलाने 1 सेकंड वाचवलेला आहे मित्रांनो. 1 सेकंड मुळे त्याचे 10 मार्क कव्हर झालेले. 20-10 20-11 20-22 20-24 झाला का कव्हर रे. 20-28 20-35 चल जोरात घे रे. चल 10 सेकंड राहिले. चल जोरात 20-51. हे बा मित्रांनो टाइम आलेला आहे 20-51. चल जोरात जोरात चल चल 21-2. वय काय मुलाचा 2 सेकंड मुळे या मुलाचा 5 मार्क कमी झालेले. चल 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 घे जोरात घे. 21-17 21-18 चल 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 21-23. मुलांनो तुम्ही हातामध्ये घड्याळ ठेवणं खूप महत्वाचं आहे. कारण तुमचा जर 1-1 सेकंड मध्ये तुमचा टाइम जात असेल तर त्या टाइम मुळे तुमचे कमीत कमी ज्या मुलांचा 20 मिनिटाचा टाइम आहे त्यांचा 10 मार्क कट होणार आहे. आणि ज्या मुलांचा 20 मिनिटाच्या वरती टाइम जाईल त्यांचे 5 मार्क कट होणार आहे. म्हणून केव्हाही काठावर कधी जीव नका. म्हणून घड्याजवळ ठेवा. घड्याजवळ असते तर तुम्हाला तुमचा टाइम काढ. चल रे 10 सेकंड बाकी. चल चल 10 मार्क 5 मार्क जातील. चल जोरात चल जोरात 21-55. हे बा मुलाचा 21-55 टाइम आलेला आहे. कंटिन्यू टाइम चालू आहे. चल जोरात. अरे काय 22-3 3 सेकंड वरती गेले या मुलाचे 5 मार्क कट होणार आहे. कारण 20च्या वरती टाइम गेलेला याचा. हा एक मुलगा आहे. चल रे जोरात चल जोरात. हे पकडतो तू 22-20. हे पकडतो मी बोलतो 22. तिकडे इकडे दाखव मला बी घ्या. तर आता मला दाखव. तर मित्र तिकडे कोणी आले सांगता. तर मित्रांनो बघून घ्या बरेचसे मुलाचे टाइम काढलेले आपण. आणि टाइम तुमचा बघून घ्या. या मुलांचा टाइम चालू आहे आता बी 22-39 पर्यंत टाइम चालू आहे. हे सगळे मुलं आलेले आपल्या युनिव्हर्सिटीला जे मुलं प्रॅक्टिस करतात ते सगळे माझे ऑनलाईन ट्रेनिंग बॉईज सर्व इथं टाइम काढायला आलेले आहे. आणि सर्वांचा खूप छान प्रकारे टाइम आलेला आहे. अजून कोण बाकी आहे. कोण बाकी एक मुलगा वीरेंद्र तो का येईल नाही चालले ना. इंटरव्ह्यू का हा तो बरं इंटरव्ह्यू आपण 1 नंबर आलेला पोरगा दिनेश वसावे बोल. आता इकडे घे माझ्याकडे. तर मित्रांनो पहिला मुलगा आला आपला 16 किती आला 16-33 ना. हा 16-33 मध्ये जो मुलगा आला होता तो त्याची प्रतिक्रिया तुम्हाला देणार आहे. यारे सगळे इकडे या साईडला उभे राहा. इकडे या साईडला इकडे या साईडला यारे सगळे जे पडाले दे आले दे. हा दिनेश हा बोल रे संदीप. दिनेश इंटरव्ह्यू. मी दिनेश वसावे राहणार नंदुरबार. मी 2 वर्षापासून जळगावला शिक्षणाला आलो होतो. तेव्हापासून संभाजी दादा आम्हाला भेटले. मग
24 1 सेकंड तेव्हापासून आम्ही सोबत प्रॅक्टिस करायचो आणि माझं असं मागे वा. शहरात राहण्याच्या प्रॉब्लेममुळे मी हॉस्टेलला राहतो विद्यापीठला आणि दादांचं वर्कआउट विद्यापीठ ग्राउंडला फॉलो करतो आणि तिथूनच आम्ही सगळे माझे सोबत दादांचे जे विद्यार्थी सांगितले मी घेऊन प्रॅक्टिस करतो आणि सगळे मिळून आम्ही तिथंच प्रॅक्टिस करतो आणि आम्ही सध्या खानदेश अकॅडमी या ग्रुपमध्ये प्रॅक्टिस करत आहोत. धन्यवाद. त्याचा टाइम आलेला तर आज 16:33. तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहूनच घ्याल. चाल्या मुलगा आलेला आहे बघून घ्या. टाइम चल रे चल 4 सेकंड चल 59 24 59 24 59. चल मित्र थांबा रे बोल नका इकडे उभे राहा सगळ्यांचा व्हिडिओ दे. मागे तू मागे. तर मित्रांनो 2 नंबर आलेला मुलगा पिंट्या वडवी तो तिचे 2 शब्द मनोगत व्यक्त करणार आहे तर ऐकून घ्या. असं मागे सगळे मागे ना. माझं नाव पिंट्या ठोपावगवी. इथं MJ कॉलेजला ॲडमिशन आहे MS सेकंडला. तर आम्ही फॉरेस्ट गार्डसाठी प्रॅक्टिस करते. संभाजीदादा दिनेशला जे वर्कआउट दिले ते दिनेशसोबत आम्ही संभाजीदादांचं वर्कआउट फॉलो करते. तर आज 5 किलोमीटरचे ट्रायल होते. त्या ट्रायलमध्ये सेकंड नंबर आलेला आहे. माझं टायमिंग आला आहे 16:46. एवढं बोलून माझं 2 शब्द संपतो. तर मित्रांनो बघा जेव्हा मी तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग दिलंय तोच मुलगा या मुलगा ते वर्कआउट फॉलो करतोय. त्याचा अगोदर जेव्हा मी काढला होता टाइम आम्ही 1.5 महिन्यापूर्वी काढला 1.5-2 महिन्यापूर्वी ना 1.5 ते 2 महिन्यापूर्वी टाइम काढला तेव्हा किती आला टाइम 18-19 टाइम आलेला त्याचा. आणि बघा मित्रांनो आज 2-1 महिन्यानंतर त्याचा टाइम आज आलेला आहे 16:46. जर तुम्ही ते ऑनलाईन माझं जे आहे ते जर तुम्ही फॉलो करणार तर तुमचा सुद्धा टाइम कव्हर झाल्याशिवाय राहणार नाही व तुमच्या अंगावर वर्दी चढल्याशिवाय राहणार नाही. अजून कोण बोलतंय? आदित्य. 3 नंबर कोण आला? 3 नंबर आलेला मुलगा आपला आदित्य येवले. हा मुलगा माझ्यासोबत स्टेडियमला प्रॅक्टिस करतो. त्याला आता इथं येऊन एखादी महिना झालेला आहे तर त्याचा मनोगत तो आपण त्याच्या तोंडून ऐकूया. मी आदित्य विनोद येवले. मी यावरून आलोय. मी दादांच्या ग्रुपमध्ये प्रॅक्टिस करतोय 1.5 महिना झाला. मला दादांच्या वर्कआउटमुळे खूप फायदा झाला आहे. माझा जवळपास पहिले 19 ते 20 मिनिट टाईम यायचा. दादांच्या वर्कआउट मला आता मागे टाईम काढला होता 17:40 आला होता. आता मला दादांच्या त्याच्यामुळे 30-35 सेकंद कमी झालेला आहे. एवढं बोलू मी माझा दादांचा खूप आभार आहे. मी एवढं बोलू माझे 2 शब्द समोर. पवन पाटील. मी रावेवरून दादाकडे 2 महिन्यापासून प्रॅक्टिसला आलो आहे. तेव्हा माझा घरीच 21-22चा टाईम यायचा. मागच्या वेळेस मी टाईम काढला होता तेव्हा टाईम 20-14 आला होता. आणि आता माझी तब्येत खराब असल्यामुळे 2 दिवस दादासोबतच मी हॉस्पिटलला गेला होता. तरी पण प्रॅक्टिस करून आणि स्पीड वर्कआउट करून सुद्धा माझा ह्या टायमाला 24 सेकंड कमी झालेला आहे. आता माझा टाईम 19:50 आलेला आहे. दादा आठवड्यातून 1 दिवस आमचा बर्फ वर्कआउट असतो. 1 ते 2 वेळेस दादा आम्हाला हिल वर्कआउटला घेऊन जातो. हिल वर्कआउटमध्ये आमचं 1300चे हिट असतात, 400चे हिट असतात, 200चा स्पीड वर्कआउट असतो, 300चा स्पीड वर्कआउट असतो. त्याच्यामुळे भरपूर आम्हाला स्पीड वर्कआउटमुळे स्पीडला भरपूर फायदा होत आहे आणि आमचा टाईमसुद्धा कमी होत आहे. दादा जशी प्रॅक्टिस घेतात त्यामुळे एका 15 दिवसात तुमचा 1 ते 1.5 मिनटं कव्हर होऊ शकतो एवढी दादाकडे आमची गॅरंटी आहे. आणि दादाचा एवढा फायदा आहे की आम्ही जेव्हा सुरुवातला आले होतो तेव्हा मला धाप लागायची. पडल्यानंतर स्टार्टिंगला 1 किलोमीटर जोरात गेल्यानंतर पाय जाम व्हायचे. ते सुद्धा दादाचा हिल वर्कआउट आणि स्पीड वर्कआउटमुळे आमचे पाय जाम होणे, अजून धाप लागणे, प्राणायाममुळे धाप लागणे हे 2-3 प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे. आणि दादा एवढं बोलून मी माझे मनोगत व्यक्त करतो. माझं नाव आकाश पवार आहे. मी सध्या युनिव्हर्सिटीला राहतोय तिथं प्रॅक्टिस करतोय. दादांचं वर्कआउट सांगितलेलं म्हणजे माझे विद्यार्थी जे सिनियर आहे माझे दिनेश वसावे, पिंट्या वडवी आहे त्यांच्यासोबत आम्ही दररोज प्रॅक्टिस करतो. तुम्ही सांगितलेलं वर्कआउट रेग्युलर करतो. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे तिकडं टाईम तर काढला नाही पण कॉम्पिटिशन काय असतं ते रेग्युलर प्रॅक्टिस असलं तरी म्हणजे टायमिंग कळत नव्हतं. पण इथं आल्यावर आम्हाला नेमकं आमचं टायमिंग काय आहे ते कळालं. माझं टायमिंग आलं आहे 18 सेकंड. धन्यवाद.